या भडव्या रावणापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर महाभारताचे किस्से पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. ठेवत जा खिशात महाभारत कधी कधी, म्हणजे अंत करणार. खिशात नाही. विठाला 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 जवळच्या नास्तिक लोकांपासून कधी बी सावधान राहिलं पाहिजे, कधी बी सावधान राहिलं पाहिजे. ज्वारीचं झाड चांगलं जर वाढलं तर किती वाढतंय? किती वाढते ज्वारीचं झाड चांगलं जर वाढलं? प्रकाश भाऊ माहीत असलं तर सांगा, नाही तर उगं फुकट कळण शेंडी वळवळ करायचं नाही. मी म्हणजे असं शेतीत उगा असा गप्पा आणणारा नाही, ओरिजिनल शेती करतो. एक जण म्हणला कांदे कसे पेरायचे, मी लहान पेरून दाखवतो. 1 किलो कांद्यात 4 किलो बाजरे भाजून टाकायचे. 1 किलो कांद्याच्या ब्यात 4 किलो बाजरे भाजून टाकायचे आणि मस्त पेरायचं. जर दाट पातळ झालं तर पुन्हा गिरगावकरण म्हणायचं नाही. बघा करून बघा करून बघा करून. खपक्या तिफणी नसते पेरीत, त्यासाठी तिफणही करावं लागेल ना. आधार जाईन कांद्याचं बी खालीन काय इतीत माती त्याच्यावर. शेती आली पाहिजे, मस्त आली पाहिजे. नोकऱ्या किती लोकायला मला सांगा, एका तालुक्याला जिल्ह्याला किती कलेक्टर लागतात? आणि 100-200 झाले तर कुठं कुठं नोकऱ्या लागतात? इथून पुढचा विषय फक्त आपल्या काळ्या मातीवर आहे. या काळ्या मातीवर आहे, हिच्यावर प्रेम करा, अत्यंत गरजेची. 4 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. लिहून घ्या. गिरगावकर जिवंत असेल, मला आयुष्य नसलं तर उद्या मरू शकतोय, काय भरोसा आहे रामराव भाऊ? कधी मरू शकते माणूस. पण ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या भारतातला, माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. राजू सांभाळा, जमिनी सांभाळा. आलाय काळ आपल्यासाठी कठीण आहे, पण जरा शिकळ सहन करा. आपल्या बापदादेने किती सहन केली ती आता थोडीशी सहन करा. बघा आपण बादशाह असतो, बादशाह असतो. होता मध्यंतरी काळ थोडासा विचित्र, पण गरज आहे शेतीची. काळ किती पैसे असल्या बनलं खाईन, किती पैसे असल्या चांदीच्या भाकरी सोन्याचं पिठलं खाईन. तिच्यातलंच लागते. अहो लॉकडाऊनमध्ये ह्या कालच्या रोगात 2.5 वर्ष महासत्ता असणारा देश अमेरिका बेजार होता. जपान नावाचा देश बेजार होता. आपला देश बेजार नव्हता असं म्हणत नाही, पण आपल्या देशात भाकरीचा तोडा नव्हता. का नव्हता? कारण आपल्या देशात 18 वनस्पती पिकतात. म्हणून घुगऱ्या असत्याल, कण्या असत्याल, आंबाड्या असत्याल, वाळलेल्या भाकरी असत्याल, शिजलेल्या असत्याल, चपात्या असत्याल, बाजरीच्या असत्याल, मका असेल, पण आपल्याकडे होती खाला राजू हो. ही काळ्या मातीची ताकद आहे. विठाला विठाला विठाला. बा जवळची माणसं, ज्वारीचं ताट उंच वाढतंय. टाळक्याचं झाड किती वाढत आहे? टाळका इतकंच असतंय ना. पण कितीही मोठ्या चांगल्या रानात टाळका झाला प्रकाश बुवा, आत्माराम बुवा, ज्वारीचा भोगाच. उपदाऱ्या जेव देत नाही टाळका, उपदाऱ्याच. मग टाळका कुठं असतो? ज्वारीच्या बुडातच आहे ना. मग शत्रू कुठं असतात माहिती आहे का? जवळच असतात. मग जवळच्या भडव्या शत्रूंपासून सावधान. गांधारीला कळालं नाही आपला भाऊ नालायक आहे, रावणाला कळालं नाही बिभीषण नालायक आहे. अहो बिभीषणाला नालायक नाही मी म्हणणार नाही, माझी ताकद बी नाही त्याला नालायक म्हणण्याची. पण माझ्या एका मालकाने सांगितलं, मनशे बिभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. आपली थोडी ताकद आहे, आपण नाही म्हणायचं बिभीषणाला. त्या मालकांचा अधिकार मोठा आहे, त्यांचं ताकद, त्यांची शक्ती मोठी, त्यांनी म्हणू द्या. जवळचे शत्रू, याला हितचिंतक शत्रू बनायचं. तो बिभीषण फोडला, आपलासा केला, हे संगनमत मारुती राहायचं. आणि मग रावण मारल्या गेला. किती मोठी ताकद राजू, केवढी मोठी श्रद्धा, केवढी मोठी श्रद्धा. याच्या पुढचं सांगू तुम्हाला. ज्या वेळेला युद्ध सुरू झालं, तुकोबारायचं काटेकोरपणानं लक्ष मारुतीरायाकडे. ज्ञानोबारायचं सुद्धा ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. आणि बघा पैठणच्या मालकाचं तर आधीच वाक्य सांगितलं, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. आणि तुकोबारायने तर वाट विचारली. काय नाविन्य. युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्याच्या नंतर कुंभकर्ण युद्धात उतरला. काही केल्या कुंभकर्ण मरच न.
मरच न आणि मरतच नव्हता. मग मारुतीरायानं 6 लोकांची भेट घेतली. त्याच्यात एक बाई होती, त्या बाईला सटवी म्हणतात. तिची भेट रामायणात नाही बघायचा. तुम्ही रामायण पाहताना मग म्हणता बाळ्यानं कुठलं सांगितलं, उसातलं. दुसरे पुराण वाचायचे, दुसरे. मी प्रकाश बुवा कोणाचंही ऐकून सांगत नाही. मी फक्त वैकुंठवासी माधव महाराज मगर, वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा आणि अजून 4 लोक आहेत. 6 लोकांच्या व्यतिरिक्त कुठल्याही भंगाऱ्याचं सांगत नाही. कोणी चांगलं सांगू की वाईट सांगू, आपल्याला कोणाला वाईट म्हणण्याचा अधिकार नाही. पण भंगाऱ्याचं सांगत नाही, वाचूनच सांगणार. वाचून कोणी कॉलर धरून विचारू शकतंय, बाळू हे कशात लिहिलेले. मूर्खाच्या नाही नादी लागणार, पण चांगल्यानं जर कॉलर धरली तर कशात लिहिलेलं. जो निष्ठेनं वारी करतो त्यानं जर विचारलं कशात लिहिले, धोतर पिवळं होईल. सटवी नावाची व्यक्ती आपलीशी केली. माय कुंभकर्णाचं बाकीच सांगशील. खत हसली. त्या सटवीच्या लक्षात आलं आपल्या मालकाच्या दाढी मिशा यानं दुपारा जाळल्या. हे आपल्या पाया पडतंय, हे आपल्या पाया पडतंय. या बा मोठ्यानं खांद्यावर हात टाकला की माणसं खुश होतील, पण मोठ्यानं खांद्यावर हात याच्याकरता टाकलाय ते तुला मारण्यासाठीची. काही लोक मोठ्याला खांद्यावर हात नाही काय सांगायचं. साहेबांना माझ्या खांद्यावर हात टाकला, साहेब तुला फोकणार आहे. तुला एवढं काय मोठाडपणे, तुम्ही शेतकरी आहेत ना, तुम्हाला चांगली शेती आहे की नाही अण्णा, तुम्हाला मस्त शेती आहे. झाडाखालच्या उसाला किती कांदे लागतात? 4. लय झालं तर 5. आणि ते बी हे पोरं इटी दांडू खेळतात का त्या इटीवानी? मोठाले पेरे लागतात का झाडाखालच्या उसाला? नाहीत लागत गोरे का आहे का नाही. झाडाखालच्या सोयाबीनला शेंगा लागतात का? झाडाखालच्या कापसाला बोंड लागतात का? मोठाले झाडं बारकाल्या झाडाला मोठंच होऊ देणार. मग जे झाड बारक्या झाडाला मोठं होऊ देत नाही त्या भडव्याला तुम्ही तरी कशाला मोठं मानता? कशाला वेळ मातीत घालता? आपल्याला मोठं केले संतांनी, आपल्याला मोठं केले ज्ञानोबाराय तुकोबारायांनी, आपल्याला मोठं केले पंढरपुरातल्या मालकांनी, आपल्याला मोठं केले काशीतल्या मालकांनी, आपल्याला मोठं केले आपल्या मायबापांनी. हो, कोणावर बळबळ जाऊ नका. मुद्दा सांगू तुम्हाला. तुमच्या गावातल्या लोकांना पट्टी करून जर मला 2 कोटी रुपये दिले, मी एरी म्हणायलो, असं मनाला लावून घेऊ नका. सगळ्यांनं वर्गणी करून जर मला 2 कोटी रुपये दिले आणि जाता जाता डासाळा फाटीवर मला अटॅक आला आणि गिरगावकर जर मेला तर ते 2 कोटी अंगावर घेऊन जळायचं का? दादा हे पोचू द्यायचेत का न पोचू द्यायचे वरच्याच्या हातात आहे. मग मोठं कोणाला म्हणायचं आहे? वरच्याला. मोठं कोणाला म्हणायचं आहे? ह्या संतांना. कोणाला मोठं म्हणतं? कोणाला मोठं म्हणायचं? चुकीच्या गोष्टी आहेत त्या. असो, योग असा आला, मरच न तो खतखत हसली ती. मोठा माणूस पण तिच्या लक्षातच नाही हे पाया पडते ते उगं पडत नाही कोणाच्या. उगं पडत नाही ते येडं आहे का कोणाच्या पाया पडायला? प्रणाम केला. बाई जन्मकुंडली सांगशील कुंभकर्णाची? कर 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 कागद लिहायला आणि याच्याजवळ देऊन टाकला. या पवन सुताकडं विधात्याकडे गेले. विधाता म्हणला मी रोज सकाळी पूजेला जातो रावणाची तर, आणि त्या रावणाची तर पूजा करायला जातो आणि तुम्ही माझ्याकडे आले आणि मी तुम्हाला जर सगळं सांगितलं ते उद्या हाणीन मला. मारुतीराय म्हणले पण मी तुमच्याकडे आलो कोणाला सांगत नाही. विश्वास ठेवा आमच्यावर. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता. मी निष्ठावंत वारकरी, करा वैष्णवे, करा माझ्यावर विश्वास करा. आणि ब्रह्मदेवाने भाकिताचं पत्र दिलं. तुम्हाला सांगतो एका सटवीनं दिलेल्या उत्तरात मारुतीरायचं धकलं नाही, एकट्या ब्रह्मदेवानं दिल्यावर त्यातलं धकलं नाही. मग पुन्हा 2 लोक साधले, एक चित्र आणि गुप्त. हे काढता येत नाही. त्यावेळेला इंद्रजित घोरू लागला आणि इंद्रजित घोरत असताना मारुतीरायनं चित्र आणि गुप्ताला प्रणाम केला. सांगा आणि याचं काय काय? ते 2 आणि हे ब्रह्मदेव 3 आणि ही बाई 1 4. अजून किती राहिले? 2. दुसऱ्या महाराजाला विचारा. विठाला 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 6 लोकांशी संगनमत केलं आणि सकाळी युद्धाचं शिंग फुकलं, दुदुंबी वाजली आणि मारुतीराय प्रसन्न आहेत. लक्ष्मणजीने विचारलं आज प्रसन्न कस काय?
आज कुंभकर्ण आऊट. आऊट म्हणजे इंग्रजी शब्द आहे ना. माझं फिरू फिरू शिकलो मी, नाही तर 7वी शिकेले मी, जास्त काही शिकलो नाही, फक्त 7वी पास आहे. पुढेही शिकलो असतो, एका चपक्यात कलेक्टर झालो असतो. आता कोणतं कमी आहे मला? आता काय कमी? आता काही चिंता आहे का त्याची? आज कुंभकर्ण जाणार. प्रभू रामचंद्राला सांगितलं आज कुंभकर्ण मरतोय. देवाच्या डोळ्यातून पाणीच आलं. म्हणता आज ते मरणार. हो, ते मेला की कामच झालं म्हणले. काय करा? काय नाही म्हणले, रोजच्यासारखं युद्ध करा. करा युद्ध. या 6 लोकांच्या पत्रात अभ्यास केला पठ्याने. झोप कशाची होती हो? झोप होती काय? मी सांगतो फुटके दुरनं जेवायला घेतले की गजर होस तरच वरण खाली जाते. गजर होस तर वरण राहतं का दुरणात, फुटक्या दुरणात? मग जेवायच्या कामी फुटके दुरणं नसते. तसे लिकीज माणसं जवळ नसावा. फुटके तुटके ह्या त्या बैठकीत आपलं इचकिनारे माणसं जवळ नसावा. हा, हे बेंदाडे नसावं जवळ, कामाचे नसते ते. तपासून माणसं घेतली पाहिजे. काय मारुतीरायचा विवेक असेल. रात्रभर अभ्यास केला. पहाटे प्रभास नक्षत्रावर स्नान केलं. कुठे आंघोळ करीत नव्हता पठ्या, फक्त प्रभास नक्षत्रावर स्नान केलं. युगजून म्हणलं राजकारणातले इतके खाचखळगे म्हणलं तुम्हाला उभं राहायचं काय? म्हणलं रंगपडपुरातल्या मालकाचा लागलाय, आता नाही दुसरा लागणार कशाचा. आणि आता जर दुसरा लागायचा असेल तर गिरगावकराचं 10 पिढ्याचं पाप उतवालं समजायचं. एकदा त्या मालकाचा रंग लागलाय, काय ताण घ्यायचा, आता नकोय. मी पुराण वाचतोय, अभ्यास करतोय म्हणून सांगतोय. माझा विषय थोडा राजकारणात पडायचा. काय मार्मिक माझ्या मारुतीरायाला त्या क्षेत्रात, त्या काळातला राजा आहे त्रेतायुगातले रामचंद्र, किती निष्ठावंत माणसं जवळ घेतला. आणि सकाळी सांगितलं चला युद्ध करा. आणि प्रभू रामचंद्र युद्धाला गेले. इतकं प्रभू रामचंद्राला कुंभकर्णाने इतकं बेजार केलं, मारुतीरायाला संधी सापडत नव्हती. आणि तेवढ्या संधीत मारुतीरायानं शेपटीला आदेश दिला. तुकोबर आहे का शरण जातात त्याच्यावर सांगतोय. आणि मग भक्तीची वेळ जर भेटला तर शेपटीला आदेश दिला, बाई थोडी तू लांब आणि अदृश्य स्थितीत लांब, दिसली नाही पाहिजे कोणाला अशा. आणि शेपटीला आदेश दिला. आणि प्रभू रामचंद्र युद्ध करत असताना बघला तसं शेपटीनं खाजिलं. वळवळ केल्या माणसाला असं पाहतं की नाही मागं पुढं माणूस. एकदा वळवळ हा झटकीला असा मागं पाहाला कुठं दमी. युद्ध सुरूच आहे पुढं, सुरूच आहे ना. सन 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 त्याचे बाण सुरू आहेत, यांचे बाण सुरू आहेत. इकडं तिकडं पाहिल्या होतं घुसते छातीत. मारुतीरायानं 2-3 वेळेस प्रयोग केला पण प्रभू काही मागं बघच नव्हतं. शेवटी शेपटीला सांगितलं जरा चांगलं बेजार करणं मालकाला. ती म्हणली तुम्ही त्याच्या पाया पडतात, मी कसं त्याला काजू. हुशार शेपटी होती ती. का कोणाची होती? थोडी शेळीची. शेळीच्या शेपटीनं किती येणा दिल्यावर पाठीवरल्या माश्या उठत्यान. शेळीच्या शेपटीनं किती बेजार झाल्यावर तिच्या पाठीवरल्या माश्या उठत्यान. नाही, पाठीवरली माशी उठणं, प्रतिष्ठा झाकणं, रिकामी बसणं. आपण अशाच शेपटाडायच्या मागं येतं, त्या शेळीच्या शेपटा. कधी कधी याची शेपूट धरा, आपलं कल्याण होईल. मी कसं प्रभूला बेजार करू, कसं बेजार करू? मारुतीराय म्हणले मी सांगतो म्हणून कर. आणि मंगजमल दादा जास्त वळवळ केलं. कोण आहे रे? प्रभू रामचंद्र फिरले आणि फिरल्याबरोबर कुंभकर्ण मेला. कारण सांगू, जोपर्यंत विरोधकाची पाठ पाहत नव्हता तोपर्यंत तो मरतच नव्हता. जोपर्यंत विरोधकाची पाठ दिसत नाही तोपर्यंत त्या भडव्याला मरण नव्हतं. आणि हे 6 लोक ऐकून बुद्धिमतान वरिष्ठ मारुतीराय शिकले. आणि तसं कसं युद्धात सांगता येईल त्याला पाठ दाखवा. आणि मग फिरले. पाठ दिसल्याबरोबर कुंभकर्ण खाली पडला. महाराज, विटेवरच्या मालकाला प्राणदान द्यायची ताकद या मालकात आहे. म्हणून पहिलं कडवं शरण शरणाची हनुमंता, शरण शरणाजी हनुमंता, शरण शरणाची हनुमंता, शरण शरणाची हनुमंता. तुम्हालो राम तुता, तुम्हालो राम तुता, तुम्हालो
शरण शरण जी हनुमंता कमी नका करू आवाज. तुम्हालो रामदूता. म्हणून शरण भक्तीची वाट. 1 वाजलं ना, सरकतो पुढे. 19 वर्षापूर्वी आलतो इथं नाही का. अहो, आता आम्हाला कोणी नेईल, पण ज्या वेळेला बाळू कमांडरमध्ये ॲटो रिक्षात फिरत होता त्यावेळेला या गावानं आणलंय. त्या गावाचे आपल्यावर उपकार येतं आहे का नाही. आता तर कोणीही नेईन, कोणी नेईन. माझे 3822 गाव झाले महाराष्ट्रात एकदा गेलेले. हे गाव 19 वर्षापूर्वी लिहिले, आता लिहायची गरज नाही. 3822 गाव. कोणी कुठे सगळा 229. आंध्र आणि कर्नाटक पाहिलं, तेलंगणा, गोव्याला पण गेलो तो कीर्तनाला. समुद्र पाहायला नव्हतं गेलो, आखड्याच्या डीवर कीर्तनाला गेलो. मला इकडच्या भडव्याचे पोट्टे दिसले, ज्याच्या बापाने याच्या त्याच्या मुंड्या पिळून संपत्त्या कमील्या का, त्याचे पोरं इतक्याल्या छड्यावर दिसले. महाराज तुम्ही कसं काय इकडून? म्हणलं तुम्ही समुद्र पाहिला. म्हणलं म्या धोत्राव पाहुणी का, याच्यात माशा घुसत्यात का? नाही तुम्हाला कसं, दादाला नेलतं ना हो. म्हातारं मी विमानात बसून नेलं. मी नाही, ते बी वारीला जातात आमचे दादा, माझ्यावर लय प्रेम करते. ह्या पुढच्या माणसानं भरती पैसे दिलते ना, आहे का नाही. नागिनीच्या पानाचा पुडा केला आणि त्याच्यात पैसे दिलते. ह्या 12 वारकरी नेले आम्ही दादा तिकडं. कीर्तन 5 होते तिथं आझाद मैदानला. जुन्या लोकांनी. एक जण शाळात जात होतं आणि पुस्तकाला पैसे नाहीत. का जाईनच रे, पुस्तकाला पैसे नाहीत. 50 रुपयात पुस्तकं देऊन टाकले अण्णा. त्या 50 रुपयाचा उपकार कालांतरानं ते पोरगं कलेक्टर झालं. त्या कलेक्टरनं सह्या केल्यावर त्याला सुटकेसी घालून येत असत्याल, पण सगळ्यात मोठी सुटकेस का 50 रुपये, ते 50 रुपये. त्या काळात विचारलेलं गाव आहे ना गोड. एकदा पुन्हा तिकडे कोपऱ्यावर पण आलतो ना, एकदा रोडला, इकडं रोडला तिकडे एकदा आलतो ना, एकदा इथं आलतो. नाही, अभंग पण सांगतो तुम्हाला बैठकीत गेल्यावर. इतकं मेमरी कार्ड ताईट आहे. नाही इथं तर आलतोच ना, आलतो इथं, ते बद्दल नाही. मेमरी कार्ड इतकं ताईट आहे म्हणून तो मोबाईल मी साधा वापरितो. तुमचे लय मोठाले जीबीचे आहेत, पण ते एखाद्या वेळेस काय कामाचे, बटणं दाबल्या डिलीट होतं. हे नाही डिलीट होत भाऊ. मस्त कार्ड आहे, चांगलं छान. काय भक्तीच्या त्या वाटा. मारुती रायकडे भक्तीची वाट कोणती असेल? चला, आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या परंपरेतली माणसं आहेत म्हणून आपण भजन करतो. पण किती भजन करतो, किती करतो भजन? वेळ भेटल्यावर, वेळ भेटल्यावर. बरं, भजन केल्याच्या नंतर कसं वागावं? वागतो का आपण? नाही 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 नाही. मग ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखूबाई या सगळ्या लोकांनी विचार केला, माणसं आहेत, बुद्धिजीवी आहेत. एवढी शास्त्र पुराणं वेद सगळ्या काही गोष्टी प्रकाशित, तरी पण व्यवस्थित वागत नाहीत. एवढं आपण सांगितलं, एवढ्या भीत्या घातल्या, असं वागा तसं वागा सांगितलं अण्णा. किती किती प्रेम, किती प्रेम. संप्रदायावर कमी प्रेम करतात. रस्त्यात गाडी आडली, एका पोरायनं हात केला, त्याच्या गावाला कीर्तने हातात केला. आम्ही तुमच्याकडे चाललोत. कशाला? तुम्हाला आहेर घ्यायचा आहे. पाणी आलं हो डोळ्यात. आहेर घ्यायचा. अरे तुम्ही पाकिट द्यायले, कशाला आहेर? नाही घ्यायचा. किती प्रेम. गावाला गेलो कीर्तनाला, त्या दिवशी आहेर घेऊन आले आम्ही. की मला सांगायचं, आमच्या इथं कळसाचा कार्यक्रम, रामराव भाऊ आहेर घेऊन आले. मी जशी टोपी घालतो तशी टोपी 17 दुकानं उडकून आणली. मला सांगायचं एक की प्रकाश महाराज आपल्यावर प्रेम किती लोक करतात, किती किती प्रेम करतात आपल्यावर, किती प्रेम. म्हणून पक्वाद्यानं, भजन्यानं, कीर्तनकारानं रेल्वेच्या इंजिनची भूमिका घेतली पाहिजे. रेल्वेच्या इंजिनची भूमिका घेतली पाहिजे. कशी? रेल्वेचं इंजिन रस्ता सोडितच नाही, म्हणून अपघात होत नाहीत. ह्या खालच्या गाड्या कोणाला कट हाणत्यात, कोणाला कट हाणत्यात, म्हणून अपघात होते. असारून राहिलं पाहिजे. लोक आपल्या पाया पडतात म्हणजे त्यांचे डोके खराब झालेत का? आपण ज्ञानोबराय तुकोबरायचं भजन करतो म्हणजे आपल्या आजोबाच्या वयाची लोक आपल्या पाया पडतात. याचा अर्थ असा नाही लोक येडे आहेत. लोक शहाणे आहेत बाबा, पण तू ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन करतो म्हणून तुझ्या पाया पडतात. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी
देवामुळे आपल्याला किंमत कोणी विचारली असते राजू आपल्याला? अत्यंत प्रेम करणारी माणसं. ज्ञानोबाराय तुकोबारायने विचार केला, एवढं आपण काम केलं तरी हे नीट वागत नाही. त्रेतायुगात उडी मारली. त्रेतायुगामध्ये वारकरी संप्रदायाचं इतकं नाविन्य स्थान कमवलं ते माझ्या मारुतीरायनं. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगूळ इतकी एका दोरीत आलेले, इतक्या दोरीत आलेले. भक्तीची वाट किती मोठी गोड. मी कधीच आग्रह करत नाही कोणाला माळ घालायचा. मी फक्त म्हणत असतो तुमच्या मनात परिवर्तन करा आणि तुमच्या आईचं दर्शन घ्या, तिच्या हातानं माळ घाला. वडिलांचं दर्शन घ्या, बाबांच्या हातानं माळ घाला. मारुतीरायाच्या पायावर माळ टेका, ती घाला. तुकोबरायच्या पायावर टेका, ज्ञानोबरायच्या पायावर टेका, समाधीवर टेका, पायावर टेका, पांडुरंगाच्या पायावर टेका, माळ घाला आणि आपलं परिवर्तन करा. पण ती माळ कायमस्वरूपी टिकवा. किती लोक दाखायचे तुम्हाला? माहूल तयार झाला की माळी घालायच्या. पंढरपुराच्या पाहुण्यानं माळ घातली आणि पाथरीच्या पाहुण्यानं काढली. असे किती दाखवायचे तुम्हाला? किती दाखवायचे? पण बघा या पठ्ठ्याची ताकद. या पठ्ठ्याने ज्या लोकांना संप्रदायात घेतलं ती माणसं इतकी अधिकारी झाली की त्यांनी राक्षसांना सुद्धा गुण आणला. मुक्त केले राक्षसा नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपे कोळ उथरिले, मुक्त केले राक्षसा. आता आवाज बरा दिला विठाला विठाला राजा हो. राजा रावणाच्या लंकेत 8 राक्षस असे होते दादा. ते मांस खात नव्हते, हाडं खात होते. भोसले साहेब हाडं खात होते. ते हाडे भक्षन्ति अस्थिरो भवा यत्पचन्ति न दग्धाना जायते न सर्वस्थिते निशाचरं कृतुजनो. अस्थि पचवायची ताकद ज्यांच्यात, अहो त्या राक्षसाचा उद्धार केला कोणी? वानरायनं. आणि वानरायला कोणी परमार्थात आणलं? या महात्म्याने. तुकोबराय म्हणतात मारुतीराय, माणूस हा बुद्धिवादी प्राणी आहे. पण बुद्धिवादी प्राणी असताना सुद्धा रामराव भाऊ कधी कधी वेगळ्या रस्त्यानं जातो. वानर तर चंचल आहे. अस्वल तर इतके विचित्र असतात. अस्वल कधीच माणसाला फाडून मारित नाही, गुदगुल्या करूनच मारतंय आणि मेल्यावर फाडीत आहे. अस्वल नुसत्या गुदगुल्याच करते. आदरणीय कोठाळकर बाबालाही सांगायचे, मी 4-2 कीर्तनं त्यांची ऐकली. अस्वल कोहाबी गुदगुल्या करूनच सांगते. इतकं गोलांगुळ नावाची जात आहे वानराची, इतकी चंचल. त्याच्या चंचलपणा धरण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. मग त्या चंचल गोलांगुळाला, चंचल वानराला आणि अस्वलाला परमार्थात आणून भक्तिमय वातावरणात त्यांना विलीन करायचं. अशी कोणती वाट आहे मारुतीरायाकडं? मारुतीराय ती वाट मला दाखवा असं तुकोबाराय म्हणतात. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, वाटा काय भक्तीच्या त्या वाटा. मजदा सुभटा, क्या बात है. मजदा काय भक्तीच्या वाटा, काय भक्तीच्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. ती भक्तीची वाट मारुतीरायाकडे होती राजो, आणि ती वाट मला दाखवा असं तुकोबाराय म्हणतात. शूर आणि धीर. 10 मिनिटात सुट्टी द्या मात्र. आता माफ करा, मला संध्याकाळचं कीर्तन लांब आहे. शिवजयंती निमित्त ठेवलेले पण दूर जायचं.
शूर आणि धीर मारुतीराय किती शूर आहे. माणसानं चुका नाही केल्या की शूरत्व माणसाच्या अंगात असते, आणि माणूस पांचटवानी वागला की नालायकाच्या पण पाया पडावं लागते. शूरत्व ठेवलं पाहिजे, असं रख 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 ठेवली पाहिजे. जुनी माणसं म्हणायचे शिवून लुगडं नेसावा, 4-4 जाग्यावर शिवलेलं लुगडं नेसावा, पण लोकाला आपलं डोकं नाही दाखवा. हे वजनदार वागणं, वजनदार. आपण आपली वैचारिक पातळी सांभाळायची, भीती नाही कोणाची. मला सांगा, हलकटाचे बुटं उचलल्यावर बी तुम्ही चपात्यान भाकरीच खाणार आहेत, आणि निष्ठेनं आपल्या रानात काम केलं तरी चपात्यान भाकरीच खाणार आहेत. मग नालायकायचे बुटाडं उचलल्यावर तुम्ही सोनं खाता का? कशाला आगाऊपणा करायचा? जीवन आपलं गोड 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 जगलं पाहिजे, गोड 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 जगलं पाहिजे. एक जणाचे देशीचे 14 दुकानं, 10-4 14 दुकानं, आणि त्याचा बाप मेला आणि 13वीला कीर्तन मोठवलं. 14 लायसन. मला वाटतं लय खर्च येतो वाटतं, ते लायसन भेटत नाही वाटतं. इतकं मला चौकशी बी कशाला करायची माधू, तू बी नाही म्हणायला. काय करायचं आपल्याला? नेशानं लुगड्याचा भाव कशाला करायचा? बायकूत नाही त्याला. ज्याला डोळेत नाही तो चष्म्याचा भाव करायला आगावपणा आहे ना. आपल्याला काय करायचं, त्याला काय लागू, पण लोक म्हणतात. दाढी कटिंग करताय तरी माळकरी. काय धंदा बिचाऱ्याचा, तुमची आमची सेवा करून. काय सांगू लागलो? हा ते 14 गाणं 14. कीर्तन झाल्यावर गजमल दादाच्यानं तारखीसाठी फोन लावला का? ते म्हणलं तुम्ही त्याचं लय वर्णन केलं नाही. म्हणलं देऊ नकोस नारळ. गाडीत डिझेल टाकून आलोय आणि बॅगमध्ये आहेत 4 आणि 8 आणि घरापस्तोर जायला का नाही तर काय टाकू नको म्हणून. नाही पण त्याचं वर्णन करायलाच पाहिजे होतं. अरे त्याच्या दारूमुळं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा झाल्यात, आणि त्याचं वर्णन करू तर महिमरण. मी आधीच तर 75% बाहेरच खातो, पाकिटं घरीन खाला बाहेर, आणि 25% खातो तर ते बी देव खाऊ द्यायचं नाही. त्याला किती चोंभाळू मी? तुमचा ताईटच कारभार. ताईट नाही रे, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, सांगतो नालायकाला चोंभाळू नका. चिमाजी गोमाजी आमके तमके होते, यांचे हे गेले, त्याचे इतके पोर आहेत, त्यानं बापाची 13वी घातली. जय हिंद जय महाराष्ट्र. का कोरक बिधू इथून ढकणं आणले, तिथं शिशा ऐकल्या, इतके मेले, तिकडं टर्प गेले, इतके धकले. हे आमची कामं असते तीच कायची. एखाद्या माणसानं 4-2 हजार पाकिटात घातले म्हणजे बसू त्याच्या चपला पुशीत. मी याच्याकरता सांगायलो, आपल्या तत्वावर आरूढ राहायचं. हे बा राजे हो, नशिबाला भांडायचं, आपल्या प्रारब्धाला बांधायचं. हलकटाचे पाय धरल्यावर मोठं होत नसते माणूस राजे हो. या लोकांचे पाय धरा मोठं होतान, या मंदिरातल्या लोकांचे पाय धरा मोठे होतान, आपल्या नशिबाला भांडा मोठं होतान. नशिबा इतकं मोठं जगात कोणीच नाही. त्याला एकच भेव होतं रावणाचं, एकच भेव. रावण हा आईला मानणारा होता, रावण हा वडिलांना मानणारा होता. तुम्हाला एक व्याख्या माहिती आहे राणीसर? बायकोसाठी दागिने आणणारे कितीतरी बायले सापडतील. शब्द जरा कडक असेल पण चांगल्या शब्दात अर्थासाठी वापरलाय. बायकोची चोचली पूर्ण करणारी कितीतरी नालायक हलकट बायले येतील, पण माईसाठी आत्मलिंग आणणारा एकच पठ्ठ्या जन्माला आला, त्याचं नाव रावण. आत्मलिंग. मी एरवी रावणाला चांगलं म्हणत नाही, त्याने एक गोष्ट चुकीची केली म्हणून म्हणत नाही. संप्रदाय त्याला मानत नाही, कारण या संप्रदायामध्ये महाराज किती अभ्यासू पाहत नाही. त्याची बायको सोडून जगात जी बाई दिसल तिच्याकडे माय आणि बहीण म्हणून जर बघत असेल तर त्याला म्हणायचं महाराज, त्याला म्हणायचं वारकरी, त्याला म्हणायचं साधू. त्याच्या डोळ्यात डब्बा फिरणाऱ्या हलकाटाला नाही म्हणायचं महाराज साधू. त्याची काय लायकी पांचटाची. पंढरपुरातल्या मालकाची आणि काशीतल्या मालकाची बैठक झाली. काशीतला मालक सोबतच पंढरपुरातल्या मालकाच्या. पंढरपुरातले मालक म्हणजे भगवान प्रभू रामचंद्रन, काशीतले मालक म्हणजे मारुतीराय. ध्वजस्तंभावरी वानरू ते मूर्तिमंत शंकरू. मारुतीराय शंकर आहेत. गिरगावचा बाळ्या सांगतो का?
कोण सांगते लाने गुरुजी? तनपुरे महाराज, आळंदीतले मालक, ते मूर्तिमंत. आणि या शंकराला एकांतात प्रश्न केला, रावण मरतच नाही याचं कारण काय? तर त्या शिवजीच्या डोळ्यातून पाणी आलं. हे मातृभक्त आहे, आईचं पालन करणारा रावण आहे. फार मोठी ताकद आहे त्याच्याकडे, ताकद होती ताकद. आणि दुसरी ताकद होती त्याची बायको पतिव्रत आहे. एका व्यक्तीची बायको पतिव्रता असल्यामुळं पंढरपुरातल्या मालकाला तिचा नवरा मरतच नव्हता. आणि पंढरपुरातल्या मालकाने, गजालाने गुरुजी आपले हे शिंदे सर 10 मिनिटं, पंढरपुरातल्या मालकाने तिच्या मालकाला मारण्यासाठी ती पतिव्रता बाईचं चारित्र्य भ्रष्ट केलं. आणि हिचं चारित्र्य भ्रष्ट झाल्यावर तिचा नवरा मृत्यू पावला. तर याचं पाप पंढरपुरातल्या मालकाला फेडावं लागलं. नेपाळ नावाच्या एक देशामध्ये एक नदी आहे, त्या नदीला गंडकी नावाची नदी म्हणतात. त्या नदीमध्ये पंढरपुरातला मालक दगड होऊन पडला. मालकाची सेवा करणारी बाई इतकी अधिकारी, दगड व्हावं लागलं त्याला, दगड. त्या बाईचं नाव वृंदा. वृंदा. तिच्या मालकाचं नाव सांगताय जालिंदर. वा, चल द्या कीर्तन आपलं प्रवचन कौरव बी. आता काय ताण आहे द्यायला घ्यायला बजा, काय करे, काही ताण नाही घ्यायचा त्याला, काही चिंता नाही करायची त्याला. आपला इन्कम टॅक्स रिटर्न आहे. हे 2 ऋषीपंचमी प्रगट 3 म्हणजे इन्कम टॅक्स भरल्यासारखं आहे. बाकी मग दुसरीकडे काय चलत आता, त्याला काय ताण आहे. करतो मी दुसरीकडे बी, तसा लायकीचा लागन नाही. एकाला जमीन 300 एकर, ते म्हणलं आमच्या बापाचं श्राद्ध आहे, तुम्हीच भजने घेऊन या आणि तुम्हीच कीर्तन करा. म्हणलं मारुतीच्या मंदिराला 5 एकर जमीन दी गिरगावकर, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या बापाच्या श्राद्धाची पित्र बी मीच जीव घालतो. नाही म्हणला ते आपल्याला पट्या गिट्या द्यायचं सांगू नका. कसा हाणायला पाहिजे कड्यात नेऊन, कडे जरा पेरीनत ना आता. आईचा उपासक असणारा व्यक्ती, एका राजानं अख्खं गाव वैकुंठाला नेलं असेल फक्त माईची सेवा केली असेल. पुरीसह राजा वैकुंठी गेला. 1800 बायका होत्या त्याला, 1800. गोपीचंद एक शब्द मैनावतीच्या विरोधात जात नव्हता. मातृत्वाच्या पुण्याईवर, आईच्या पुण्याईवर, आईच्या सेवेच्या पुण्याईवर अख्खं गाव वैकुंठाला नेलं. आणि व्रत असे करी जा, त्या व्रताची पुण्याई लाभली पाहिजे. आपल्याला उपासायला दम नाही. अहो एखाद्याला उपवास असा, शेजाऱ्याच्या रानात मोसंब्या असा, अन्न बाबे आज उपास आहे, आणि चोरून मोसंब्या. इथं गंडल येते, मोसंब्या खाल्ल्या, मोसंबी सारखंच गंडल. कापायला 1.5 लाख रुपये लागते मंजुळा. तू एखादंच धराली दुसऱ्याच्या मोसंब्या चोरून खाली, काय कशाला? आगाऊपणा आहे ना, आगाऊपणा आहे. एका व्यक्तीने एकच उपवास धरला एकादशीचा. त्या व्यक्तीचं नाव होतं रुक्मांगद, धर्मांगद, मुक्तांगद, पुढची पिढी. आणि एकादशीच्या एका व्रताच्या पुण्याईवर अख्खं गाव पुरीसह राजा वैकुंठी गेला. ए सावळ्या, गपचूप बस, शांत बस ना तू. तुला आधी प्रस देतो, शांत बस. लेकर आहेत ते काय, असे व्रत पाहिजे. दम नाही उपासायला. नवरात्रात साबुदाणा खाय, 10 दिवस गणपतीचा उपवास धर, आणि अनंत चतुर्थी जशी झाली की निघाला मग ते मागचे बिल द्यायला. काय कामाचं ते? 9 दिवस उपवास धरतो आणि दसरा झाला की घोरपडी धरितो. हे पण म्हणते मी श्राद्धाचं खात नाही. अरे उलट तू त्याच्या घरचं श्राद्ध जेवल्या ते वैकुंठाला जायचा तरी खाली पडन. तू खाऊच नको पाप्या. तो लय लोकांचे बिल बुडीलेस. तू काय लायकीच आहे त्याच्या श्राद्धाचं खाण्याचं? हो, मला हात लावू नका आणि याला हात लावू नका. तू लायकीच काय? तू लय भरलेला आहेस. तू काय लायकी याला हात न लावण्याची त्याला हात न लावण्याची? नाटकं नाही सांगायची अद्याप नाही. काय सांगू लागलो? हो, एकादशी तहान लागली, शेवटचा टप्पा आहे. अरे पाणी देतंय का कोणी? आवाज निघत नव्हता. हा पूजेचा प्रकार चालला होता. शेजारती, पंढरपूरला शेजारती होत असती. ती फार सुंदर शेजारती.
आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. सुंदर शेजार. मग ती सगळे अलंकार काढायचे, ते गळ्यातले निर्माल्य हार वगैरे सगळे काढायचे. देवाच्या पुढे एक तांब्या भरून ठेवायचा, त्याच्यावर फुलपात्र ठेवायचं, त्या फुलपात्रामध्ये 2-3 मंजूळ ठेवायच्या आणि मग देवाला शयन कक्षात निद्राय भय शयनस्थित जायते हम देहं तल्कपेषु स्थितायाः पुष्पादिनी माल्यादिनी सर्वस्थितो यजयो हेमरजतं सर्वस्थितानाः षड्वैरुण्यास्थितेषु हृदयस्थो तल्कपायां नारायणो 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 शयनस्तु आसनस्तु भयो शयनकक्षो शयनस्तु स्थितीनायाम्. असे अनंत शास्त्री नावात फार विद्वान व्यक्ती होऊन गेले. ते असं गोड म्हणायचे. परवाला मी तुळशीला कीर्तनाला गेलो. तुळशी नावाचं गाव आहे. तिथं रुक्मिणी आईसाहेबांचे पुजारी गेले 8 वर्षापासून रुक्मिणी आईसाहेबाला साडी पातळ तेच नेसवतात. त्यांच्या घरातच एक श्राद्ध होतं. त्या श्राद्धाला गेलो. मग लागलीच त्यांनी श्रावण मासाचा शेवटचा दिवस होता. मग आम्ही गेलो दर्शनाला त्यांच्यामुळे. छान. मी त्यांना असं विचारित होतो गाडीत 10 वाजता तुमची शेजारती कशी वगैरे वगैरे. ते ऐकल्याच्या नंतर असं चित्त थरारलं. वा 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 काय पूजा आहे, काय काय काय. आपला मेळ नसतो काय. काल भगवान शिवशंकराची पूजा केली. ज्याचं बांधकाम चालू आहे तिथली वाळू चोरली. ज्याचं बांधकाम चालू आहे तिथली वाळू चोरली. जिथं सगळी लोक टाकून ती घाण टाकतील तिथल्या धोत्र्याची फुलं वाहिली. काही हो काही. आता कीर्तनात काय बायको उलट बोलणार नाही. मला एरीच बोलत नाही माझी उरपाटून ती. आणि ती उलट बोलल्या मी नाशिकला गेलो असतो ना अंगाला काव लावून. मी तरी कशासाठी तिसाठी एवढे कीर्तन करू. पण 25 झाडाचा पाला तिने बी आणायला लावला. अहो महादेव घरातली घरात असा कन्यावानी आवाज येऊ लागला. तर मी म्हणलो कोण रडायले घरात. नंतर कळालं महादेवाला ओझं झाले. कोण्या झाडाचा पाला. अरे महादेव शेपुडी आहे का मेंढी आहे. कशाचा पाला टाकायली त्या महादेवाच्या अंगावर. काही मेळ आहे का. मालकाला आयुष्य मालकाला. अरे पार्वती कोण होत्या. कसली पूजा केली. कोण हरित आली का. काही असतं का त्याचं बूड शेंडा टोक गीक काही शास्त्र म्हणेल ते सांडावे. ते राज्यही तृण मानावे. काही नाही ऐकायचं गाफिल. तिने केलं की आपण बेसरामाचा वरबाड आंब्याचा वरबाड चिचाचा वरबाड काही टाकायचं काही. हो काही काही तर लय बापा येड्या. त्या धोपट्या बगलात अडकिलेल्या त्या परसन गिरसन चालल्या महादेवाला मारुतीला पेढा खाऊ घालायला. मुकाट्या मरण. तू या घरचे कदरले तू यासाठी आणि तू मारुतीच्या तोंडाला साखर लावती होय. हा मंदिर पडून तू ह्या बोकांडी येडपटवानी काऊन करायली. असा राग तू गोळीच घालावीला. पण करावं काय चलत नाही. देशाची आचारसंहिता आहे. आपल्याला कसं करता येईल. महादेवाला पेढा लावायली महादेवाला. हो एक उठत की चंद्राच्या मारुतीवर तेल टाकीत. प्यारेली सोय ना तुझ्या हाताला. चंद्राच्या मारुतीला तेल असते. तेलाचा मारुती स्वतंत्र असतो. काही सोंग असतात का काही काही करायचं. मंदिराला येडा घालताना मागून पेढा चिटकिती. महादेव भेताडातून खातो का. कधी सुधरात्यंत सुधरू होय. आणि तुम्हाला सांगतो लोक म्हणतात फुरसानाच्या काय नादी लागायचं. फुरसानाला साधं समजायचं नाही. बोरकिनी कर 5ची मोटर चालून दांडात फुरसन आड केलं. ऊस कोरडा आणि एरांडच भिजले. फुटातून दांड फुरसन दांड फोडी ते मोठमोठाले. अहो कॅनल फुट फुरसनानं. शेतकरी येत ना गजमदाला होय नंदी आपण कॅनल फुटले फुरसनानं. फुरसन बाजूला सारलं पाहिजे. म्हणते नाही मेला आज आमच्या दात खाऊन आला माय. असू द्या. शेजारती झाली. शेजारती झाल्यावर किलूप लागायचं. आपल्या जन्माच्या अगोदर पंढरपुरातल्या चाव्या. पंढरपूरच्या बाजूला एक गाव होतं. त्या गावात त्या काळातलं कोर्ट भरायचं. एका श्रीमंत माणसाच्या वाड्यात कोर्ट भरत होतं. वाड्यात कोर्ट. मला गाव आठवण ते खेटून पंढरपूरच्या बाजूला काशेगाव. वा त्या काशेगावला पंढरपुरातल्या मंदिराला किलूप लावलं की काशेगावला चाव्या जायच्या.
आणि सकाळी पुजारी घोड्यावर बसून पहाटे 3 वाजता काशेगावच्या त्या व्यक्तीच्या घरच्या चाव्या घेऊन मग मंदिर उघडायचा. काशेगावला पंढरपूरच्या चाव्या असायच्या. तर तो पुजारी काशेगावला चाव्या घेऊन गेला आणि आपापल्या घरी आराम केला असेल शेजारती करून. दुसऱ्या दिवशी सकाळी चावी घेऊन आला, मंदिर उघडलं तर फुलपात्रातल्या मंजुळा गायब येतात. मंजूळ ठेवली होती फुलपात्रात, मंजूळ मंजूळ मंजूळ. हो रे, तुळशी काल कोरोनात पवित्र झाल्या. म्हणजे तुळस पहिलीच पवित्र आहे, पण काही हलकट तुळशीला मानित नव्हते ना. कालच्या कोरोनात हलकटायनं पण तुळशीला मानलं. तुळशीच्या काड्याची कडे पिऊ लागली ना, पानाची कडे. हो हे पाणी घाला रे, हे बोकड्या लांब बांधा रे तुळशीच्या. नाही तर बऱ्याच जणांना तुळशीलाच बोकडे बांधले. हो त्यानं चट खाल्ल्या तुळशी चट. हो आव लय बोकड्याचा उता आला. 2.25 कोटीचं घर हो एका माणसाचं. त्याच्या वास्तूला मी कीर्तनाला निरंजनी आम्ही बांधलेले घर नथुराम बाबा अभंग घ्यायचे. मी तो अभंग घेतला. 2.25 कोटीचं घर. चपला ठवाला बरमाटी सागाची अलमारी, इथे चप्पल ठेवतात. त्याच्या इथं पाय धुतल्यावर टावेल देत नव्हते. बटन दाबल्याबरोबर बरोबर गुडघ्या इतकी हवा भिंतीतून यायची आणि ती हिवाळा असेल तर ती गरम ड्राय काय म्हणतात ना, ती हवा यायची. ती आपण मग त्या पायाचं पाणी पुसायची. 28 लाखाची बाथरूम होती त्या नालायकाची. पण त्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही. म्हणलं कसं काय नाही? आमच्या इंजिनियरनं सांगितलंच नाही. पाकिस्तानी होता का तो इंजिनियर? हा चपला ठवाल्यानं घर करून दिलं, तुळशी वृंदावन सांगत येत नाही. पाकिस्तानी होता तो. किती किती नालायक पण आहे का नाही? लय 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 काय सांगा. इथं म्हणायलो मी, तिथं कशाला म्हणू? बोका जाचा न दिला म्हणून तिथं कसं म्हणता येईल? आहे का नाही? आगावपणा कसं म्हणून. आता ती काय त्याचं काय नाव घेतलं नाही काय नाही. त्याला जर लागले असते मिरच्या तर लागू द्या काय, याच्यानंतर बांधीन ना ते तुळशी वृंदावन. माणसाने वागते ना खरं. 2 लोकांवर विश्वासी लोकांचा. एक देशाचा जवान मृत्यूशी झुंज देणारा छातीवर गोळी घेऊन आपण ज्याच्यामुळे आनंदानं झोप घेतो तो भारताचा जवान, त्याच्यावर विश्वास आहे. त्याच्या मनात बेईमानी आल्यावर आपण वाचतोत का? अहो एका क्षणात होत्याचं नव्हतं होईल त्याच्या अंतकरणात पाप आल्या. पण ती इमानदार माणसं आहेत म्हणून आपल्याला विश्वास आहे या देशाच्या जवानामुळे हे आपण सुखरूप आहोत. आणि दुसरा संप्रदायावर विश्वास आहे हो लोकांचा. संप्रदाय विश्वास आहे, महाराजावर विश्वास आहे. कर्मकांड करणारा ब्राह्मण असेल, कीर्तनकार असेल, भागवतकार असेल, प्रवचनकार असेल, रामायणकार असेल, याच्यावर विश्वास आहे हो लोकांचा. विश्वास आहे. मी नेहमी सांगत असतो, ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई गावरान तूप वाढते हो भातावर. स्वतः पुढं पंक्तीला वाढते ती. जिची चप्पल पाहायला भेटत नाही तिची चप्पल. ही लायकी आमची नाही. पंढरपुरातल्या मालकाचं ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो म्हणून किंमत आहे. एरवी तरी पुशे कोणन पावे देवासाठी मान. कोणी विचारलं असतं देवासाठी किंमत आहे. इथं बऱ्याला एक एक माणूस 1000 गिरगावकर आवताला झोपील असे श्रीमंत माणसं आहेत तुम्ही. पण 2.25 तास इथं बसलात. याची ताकद बाळायची नाही, ही ताकद ज्ञानोबराय तुकोबरायची. ही ताकद सद्गुरू गजानन महाराजांची. आपली काय ताकद आहे? अद्याप नाही. ही सगळी संतांची ताकद आहे. सकाळी त्या पुजाऱ्यानं पाहिलं मंजूळ कुठे गेली असेल तर मठातनं एक सेवक पळत आला आणि त्या सेवकानं सांगितलं चातुर्मासी महाराज जात राहिले आणि त्यांच्या तोंडामध्ये अर्धा मंजुळा ओठाच्या बाहेर आहेत, अर्धा मंजुळा आत गेल्यात. काकडा करणाऱ्या पुजाऱ्यानं सांगितलं रात्रीची मंजुळ गायब आहे. कोण पाणी पाजलं असन? विटीवरच्या मालकानं मंजूळ ठेवलेल्या फुलपात्रात पाणी वतलं. त्या फुलपात्रानं चातुर्मासी महाराजाला पाणी पाजलं. शेवटचं पाणी ब्रह्मांडाचा मालक पाणी पाजतोय. काय ताकद असेल महाराज? त्या महात्म्याने पाळलेलं कुत्रे एकादशीच्या दिवशी भाकरी खात नव्हतं. त्या वारकऱ्याने पाळलेलं कुत्रे एकादशीच्या दिवशी भाकरी खात नव्हतं. एकादशीच्या दिवशी वैकुंठवासी नामनिष्ठ धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे. वक्ते बाबा म्हणजे फार पुराणाचा अभ्यास असणारे. माधव महाराज मगरांच्या नंतर महाराष्ट्राच्या मातीला पुराणाचं रत्न लाभलं हे वक्ते बाबा. महाराष्ट्राच्या मातीला भामतीचे श्लोक सांगणारे हातवेशेती. त्यांच्या प्रवचनाचा निर्वाळा ऐकत असताना डोळे लिकलिक करीत असतील. नवल नाही, अंगावरचे असे रोम उभे राहायचे. रोम 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 उभे राहायचे. काय ते भाष्य होतं, काय ते प्रभुत्व. वक्ते बाबांनी केलेलं रामायणावर भावदर्शन पहा, भावदर्शन पहा. 80 वर्षाच्या माणसाचं असं रक्तपळण शिरातून रक्तपळण. नुसत्या हिंदुत्वाच्या गप्पा हाणणाऱ्या ह्या सुंबळ्यानं ते वाचायला पाहिजे. हिंदुत्व हिंदुत्व आणि एखाद्यानं लय मोठे पैसे द्यायला चल इकडं. नालायक कुठला, त्याला कुठे हिंदुत्व म्हणत असतात का? मूर्खपणाचं टोक येते.
त्याच्या असे सोया वाचल्या त्या रामायणाचा अर्थ दिल तर तुम्हाला मी रामायण ते ज्ञानेश्वर असं अंगावरचे रोम आणि म्हाताऱ्या माणसाचं रक्त सळसळते. इथं धर्माविषयी कट्टर प्रेम असणारी व्यक्ती वक्ते बाबा होती. एवढं प्रेम एवढं प्रेम. आम्ही तर 2-4 हजार पाकिटात घातल्या पुढच्याच्या अंडरवेली धुतून. हे बा परमार्थ करणाऱ्या माणसानं किती पैसे दिले तर चुकीचं काम करायचं नाही. एकदा आम्ही गेलो एक जण म्हणला महाराज हे काम 1.5 तासात आटपलं पाहिजे. मी थोडं उचललं निघालो. महाराज तुम्हाला ठरलेत त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे देतो पण 1.5 तासात. 1.5-2 तासाशिवाय संपतच नाही. ते म्हणला पैसे दुप्पट घ्या पण 1.5 तासात संपवा. हे केलेलं पाप आमचे लेकरं लुळेफुळे होतील. काय काम आहे तुम्ही पैसे मंत्र चळे थोडा तो धडची हे वेडा. दुसरा एक शहानिशा सांगतो जास्तीत जास्त शिकलेली माणसं आणि पैसे कमवणारी माणसं आईबापाच्या विरोधात आहेत आणि देवाच्या जवळ गेलेली माणसं चुका करतात. म्हणून व्यंगलेकर जास्त आमच्या लोकायला आहेत. खूप पाहिलो मी खूप गाव पाहिलेत खूप गाव पाहिलेत. पंढरपुरातला मालक काशीतला मालक ही संत झोपले नाही. तुम्ही अजूनही सांगतो काळ्या कपड्यावर डाग सहन होईल काळ्या बेरंगी कपड्यावर डाग सहन होईल पांढऱ्या कपड्यावर डाग सहन होत नाही. म्हणून या लोकांनी जपलं पाहिजे वागण्यासाठी गोड वागावं. सांगितलं मंडूळ महाराजांच्या तोंडात आहे. एकादशीचा वाद मिटवला नाही कुत्र्यानं खाल्लं काही. महाराज पशु हा हिंस्रातला कुत्रे हिंस्रातला येते. कुत्र्यासाठी बाष्कळ श्लोक वापरले. कुत्र्यासाठी बाष्कळ काही अभंगातून सुद्धा बाष्कळ शब्द वापरले. कुत्रं उष्ट खाणार आहे कुत्रं चोरून खाणार आहे कुत्रं लचकात वाढणार आहे कुत्रं विनाकारण वाद घालते. ह्या गल्लीत दुसरं कुत्रं गेलं की गुरगुर गुरगुर गुर करतंय आहे का नाही. हे गुरगुरी आहे का नाही कुत्र्याच्या जीवनात. पण तितका विस्कटलेला पशुसुद्धा वारकरी संप्रदायात आणून एकादशीचा वाद मिटवायची पात्रता ज्याच्यात आहे याच्यावर संस्कार करणारा वारकरी किती अधिकारी असेल. म्हणून मस्तक चरणी ठेवी तसे काय वानवाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. हे पात्रत आहे. कामाला जिंकलो या लोकांनी कामाला जिंकलं. काय ताकद काय तुकोबरायांचा अधिकार काय नामदेवरायांचा अधिकार काय नाथबाबांचा अधिकार काय ज्ञानोबरायांचा अधिकार काय निवृत्तीदादांचा अधिकार. किती निष्ठावंत लोक असतील. कशा करता नमले. अहो मारुती रायाला अंजनीने विचारलं कृष्ण परमात्म्याने 700 श्लोक अर्जुनाला सांगितले त्याच्यातला एखादा श्लोक मला सांग ना. 5 मिनिटं घेतो बरं का फक्त आता. चल द्या म्हणतात कौरवी काय ताने जाताना बाळ्या फुकाव. 700 श्लोक सांगितले कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला त्याच्यातला एखादा सांग. सांगता आले का तनपुरे बाबा मारुती राहील. ते म्हणले मी युद्ध पाहण्यातच राहिलो. धिक्कार असो म्हणे तुझा. तेच मारुती राय शंकराचा अवतार सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. पुढे शंकराने अवतार निवृत्तीदादाच्या रूपात घेतला. त्रेतायुगातलं आईचं वचन पूर्ण करण्यासाठी भगवान विष्णू परमात्मा ज्ञानोबराय झाले आणि निवृत्तीदादा गुरुवर्य निवृत्तीदादानं सांगितलं ज्ञानदेवा आता करा याच्यावर भावदर्शन. तुम्हा आम्हाला कळण्यासाठी ज्ञानेश्वरी काय कळाले असते आपल्याला श्लोक यांनी जर ते केलं नसतं तर. आणि मग निवृत्तीदादानं अंजनीला सांगितलं आता पाय. अंजनी म्हणली बाळा अरे देवानं 700 श्लोक सांगितले युद्धामध्ये ते मला पहिलेच पाठ होते पण मी याच्याकरता विचारले. मग ह्या विश्वात अज्ञानी लोकांना पाठवा याच्याकरता ज्ञानेश्वरी करणं गरजेची होती. काय आई असेल होती काय योग्यता असेल. शंकराला जन्म घालणारी आई सामान्य असती का ती. 50,000 एका बाईच्या पोराला पगार तर गल्लीत बोलू देत नाही कोणाला. मायबाब्याला 50,000 पगार मायबाब्याला 50,000 पगार 49 रुपये हजाराची पेतच होतं ते. 1000 रुपये खात्यावर ठेवा लागतात म्हणून पेता येत नव्हती. तर गल्लीत कोणाला बोलू देईन 50,000 वाल्याची माय. तर शंकरजीच्या पोटी जन्माला येतात मारुती राहते सामान्य अंजनी असेल. काय निवृत्तीदादांचं कार्य काय ज्ञानोबरायांचं कार्य काय मुक्ताई साहेबांचं कार्य काय अधिकारी महात्म्यांचं कार्य. मालिका बघत असतो कधी कधी मी लोकांच्या घरी आधी गेल्यावर. आपल्या घरी कुठं बघायला भेटायला आपल्याला गजानन बाबांची मालिका. काय काय वाक्य पात्र घेतलेला माणूस काय बोलतो तो. आता कृत्रिम गजानन बाबा त्या नाटकात पाहिलं तर अंगावर काटे येते. त्यावेळेला पाहणारी लोक किती अधिकारी असतील या लोकांना. अशा महान योगी राजाची 112वी पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रवचन करण्याचा योग माझ्यासारख्या अज्ञानी व्यक्तीकडे आला. माझं महत् भाग्य. झालेली सेवा सद्गुरू गजानन बाबांच्या चरणी समर्पित करतो.
ऋषीपंचमीला आणि प्रगट दिनाला सुंदरसा प्रसाद असतो. सगळे रांगेत प्रसाद घेतात. कलहीत असेल तो, पात्रात असेल तोपर्यंत प्रसाद, पात्रातला संपला ते काय ताण घ्यायचा, काही ताण नाही. हे मंदिर हे काय कोणाचं लग्न नाही, काय नाही. लग्नात लोक म्हणतील पोरीच्या बापाला आम्ही इतके माणसं बोलले न उडाला कसं काय, तसं नाही. जेवढा करता येईल तेवढा करत जा. संपला तर काही तुमच्यावर नाराजी नाही, काय नाही. पण येईल त्याला देत राहायचा. माणसं येतील आहे तोपर्यंत देत राहायचा, संपला विषय. श्रीमंत आला पेढा देतो, गरीब आला साखऱ्या देतो, हाताला गंड लिहिल तू. असं नाही करायला पाहिजे. सगळ्यांशी सारखं. या संप्रदायात अद्याप विदुषीपणा नसला पाहिजे, पंक्तीभेद नसला पाहिजे. मोठ्या श्रद्धेनं चालत असलेलं हे अधिष्ठान सद्गुरू गजानन बाबांचं अधिष्ठान, ज्या महात्म्याने वारकरी संप्रदायात वर्णे. काय शेवाय हो. पंढरपूरला संस्थाने, आळंदीला संस्थाने, अल्पदरामध्ये वारकऱ्यांची निवास व्यवस्था पंढरपूरला सद्गुरू गजानन महाराजांचं संस्थान करतंय. अल्पदरामध्ये आळंदीला वारकऱ्यांची निवासाची व्यवस्था करतंय. म्हणजे त्या समाधीतून शेगावमधून आजही